श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत अगदी लहानापासून मोठ्यांचे फेवरेट असे मोमोज. चला तर मग सुरू करूयात छानशा रेसिपीला. त्यासाठी इथं मी घेतलेला आहे मैदा आणि मी गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स घेतलेलं आहे. तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पीठ असं एकही वापरू शकता. इथे मी या वाटीने 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. किसलेला गाजर घेतलेला आहे, किसलेला कोबी आणि मॅश करून पनीर घेतलेलं आहे. शेजवान चटणी, मीठ, इथे मी लाल तिखट आणि गरम मसाला घेतलेला थोडासा आणि हे टोमॅटो, लाल मिरची, बाकी मसाले मोमोजच्या चटणीसाठी घेतलेले आहे. एका अशा चाळणीमध्ये कॅबेज टाकलेला आहे, गाजर टाकलेला आहे आणि पनीर पण टाकून घेऊयात किंवा पनीर नंतर पण ॲड केलं तरी चालेल. आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊयात. इथे मी पनीर मोमोज बनवत आहे. आता आपण मीठ टाकून घेऊयात. कांदा राहिला होता टाकायचा, तर कांदा टाकलेला आहे मी. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. आणि हे 15-20 मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून मिठाचं पाणी होईल आणि पाणी असं खाली नितळलं जाईल. त्यासाठी आपले मोमोज असे एकदम चिकट असे होणार नाहीत, त्यामुळे मिठातलं पाणी काढणं गरजेचं आहे. तर बघू शकता तुम्ही 10-15 मिनिटांनंतर आपण असं पाणी पिळून घेणार आहोत अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मी सगळं भाजीमधील पाणी पिळून घेते. आणि आता आपण एक मसाला करूयात. त्यामध्ये मी कांदा, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकत आहे. आणि हे आपल्याला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे वाटून घेतलेलं आहे. आता आपण ह्या मिश्रणामध्ये टाकूयात. लाल तिखट आणि गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही बाकी तुमच्या आवडीचे मसाले पण ऍड करू शकता किंवा शेजवान चटणी पण यामध्ये टाकू शकता. कोथिंबीर टाकूयात. शेजवान चटणी टाकलेली आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. मी थोडीशी शेजवान चटणी टाकलेली आहे. तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवू पण शकता, कारण मुलाला थोडासा खोकला पण झालेला आहे, त्यामुळे मी सॉस चटणी थोडंसं त्याला कमी देते. आता इथे मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये. आता आपण हे चांगलं मळून घेणार आहोत. तर आता आपण हे मळून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकून. आणि हे पण आपण 10 मिनिटं ठेवून देणार आहोत. आता आपण या पिठाचे मोमोज बनवायला घेऊयात. तर अशा प्रकारे थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि असं पुरी लाटल्याप्रमाणे लाटून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे. आणि आता आपण यामध्ये ते सारण टाकणार आहोत. आणि मोमोजसाठी तुम्ही तुमच्या आवडीचा आकार पण देऊ शकता, मोदकाचा आकार पण देऊ शकता. इथे मी अशा प्रकारे फोल्ड करून घेत आहे. हे बघा, थोड्या थोड्या अंतरावर असं फोल्ड करायचं अशा प्रकारे. आणि एका साईडने असंच ठेवायचं आणि हे दोन्ही असं जॉईंट करून घ्यायचं अशा प्रकारे. हे बघा, तुम्ही बघू शकता माझ्या मुलाला असेच मोमोज आवडतात, त्यामुळे मी असाच आकार केलेला आहे. तो माझ्या मागे खूप होता की मम्मा मोमोज रेसिपी कधी बनवणार आहेस, त्यामुळे फायनली आज मी बनवायला घेतलेली आहे.
अशा प्रकारे मी बाकीचे मोमोज पण असे बनवून घेते. बघू शकता तुम्ही, खूप इझी पद्धत आहे. असं फोल्ड करायचं, प्रेस करायचं आणि थोड्या अंतरावर परत असं फोल्ड करून प्रेस करायचं. तुम्ही याला मोदकाचा आकार पण देऊ शकता आपापल्या आवडीनुसार. बाहेरच्या देशामध्ये मोमोजला डम्पलिंग असं बोलतात आणि आपल्या इथे आणि नेपाळमध्ये आपण याला मोमोज बोलतो. तर अशा प्रकारे आता मी बाकीचे सगळे मोमोज तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, मस्त आपले असे हे मोमोज तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, सुंदर आकारात आपण सगळे मोमोज बनवून घेतलेले आहेत. आता आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि वरती तेल लावून एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे सगळे मोमोज ठेवून घेणार आहोत आणि आपल्याला हे 15 मिनिटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहेत, वाफवून घ्यायचे आहेत. मोमोज एकमेकांना असे चिकटू द्यायचे नाहीत, थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे. 10-15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता एकही मोमो असं चिकटला नाहीये. सगळे मस्त असे निघालेले आहेत, एक पण तुटलेला पण नाहीये. थोडासा वरतून चाट मसाला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व केलेला आहे. बघू शकता तुम्ही, मस्त अशी ही आपली मोमोची चटणी पण मी घरीच बनवलेली आहे. त्याचा व्हिडिओ पण लवकरच अपलोड करेन मी. आणि आपली अशी ही होममेड मोमोज, पनीर मोमोज तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही बघू शकता किती छान असे आपले मोमो झालेले आहेत, पनीर मोमोज झालेले आहेत. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.